नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, येत्या 10 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान नीरा थोपटेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1,10,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 71,000. तसेच पुढील पारितोषिक तुम्ही बघताय. क्वार्टर फायनलला सुद्धा चांगली बक्षिसं आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे STC लाईव्ह या चॅनलवरती. या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपचे नंदी 100% आपलं दिसणार आहेत. भरपूर दिवस झाले टॉपचे नंदी आपला दिसत नाहीत, परंतु या थोपटेवाडी मैदानात सर्व टॉपचे नंदी आपला दिसणार आहेत. त्याच्यामुळे मैदानाला सुद्धा खूप मजा येईल. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि फिक्स पायरे. या मैदानातील पहिला संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा मानगरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पिंटू शेट मोडक वडकी यांचा सलग 3 मैदानातील गुलालाचा बादशाह कॉकटेल. मित्रांनो, खूप मोठा संघर्ष चालू होता. कॉकटेलचा गुलाल भेटत नव्हता, परंतु आत्ता कॉकटेलने सुरुवात केली आहे. सलग 3 मैदानांमध्ये मित्रांनो गुलाल घेतला आहे. आणि आजसुद्धा मित्रांनो आजच्यासुद्धा मैदानात कॉकटेल दाखल झाला आहे. पाखरे आणि कॉकटेल आपल्याला आज या काजड मैदानात पळताना दिसणार आहे. आणि 10 तारखेला देखील मित्रांनो थोपटेवाडी मैदानात कॉकटेल नक्कीच दिसेल. आणि मानगरकरांचं वादळ आणि कॉकटेल भरपूर वेळा आपला ही जोड पळताना दिसला आहे. आणि या 10 तारखेच्या मैदानातसुद्धा हा जोड परत दिसू शकतो. पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय. महान भारत केसरी, पुसेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी हारण्यास 625 आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो चालू सीझनमध्ये ज्या नंदीची चर्चा आहे अशा कार्तिक. मित्रांनो, मामा भाचे केसरी मैदान असेल अशा अजून 2 मैदानांमध्ये या जोडीने गुलाल घेतला आहे. टॉपचा स्पीड लागतो या जोडीला, त्याच्यामुळे हाच पायरा आपला कंटिन्यू मैदानात दिसतो. आणि या 10 तारखेच्या मैदानात देखील पुन्हा एकदा दोन्ही मालक हेमंतदा असतील, कार्तिकचे मालक असतील, हाच पायरा पळू शकतात. कारण टॉपचा स्पीड आहे. या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. आणि कार्तिक अजून आदत आहे आणि हारण्याची खूप चांगली साथ देतो. त्याच्यामुळे हा जोड बघायला मजासुद्धा खूप येते. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आहे. पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय. हा पायरा जवळजवळ फिक्स आहे. आणि आजच्या काजड मैदानामध्ये मित्रांनो हा जोड 100% पाळणार होता, परंतु चिक्याच्या पायाला जी दुखापत झाली आहे ती पूर्णपणे बरी झाली नाही. त्याच्यामुळे मित्रांनो चिक्या आणि मला वाटते घोटचा सारजासुद्धा आज पळतून दिसणार नाही. हीच जोडी आपला 10 तारखेच्या मैदानात पळताना दिसेल. तुफान असा स्पीड लागतो. दोन्हीसुद्धा नंदी टॉपचे आहेत. आणि चालू सीझनमध्ये टॉप नंदींमध्ये या दोन्ही नंदींचं नाव आहे. घोटचा छोटा सारजा रॉकेट तर मित्रांनो तुफानच पळतो आहे. आणि मित्रांनो चिक्यासुद्धा फुल फॉर्मला आहे. सलग मैदान गाजवते. त्याच्यामुळे हा जोड जेव्हा जेव्हा पळतो, पब्लिकने गाडी लागली किंवा मधून लागली, स्पीड लागतोच. त्याच्यामुळे हा सुद्धा पायरा 90% मित्रांनो पळण्याची शक्यता आहे येत्या 10 तारखेला. पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय. आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो बावधनकरांचा लक्ष. मित्रांनो सुंदरचा संघर्ष चालू होता, परंतु चित्र्यासोबत चांगला असा कमबॅक केला आहे. सुंदरने मागच्याच मैदानामध्ये आणि गुलाल घेतला आहे. आणि पुन्हा एकदा या मैदानात आपल्याला सुंदर बॉस दिसू शकतो. आणि सोबत कोण तर चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा बावधनकरांचा लक्ष आणि सुंदर बॉस हा जोड एकत्र येऊन मित्रांनो नक्कीच थोपटेवाडीचं मैदान गाजवेल. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय. पिस्टन 22-11 दावणीतील सध्या टॉपमध्ये पळणारा सोना 22-11 आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो. चौदरवाडी मैदान असेल, त्याच्यानंतर देशमुख पट्टा मैदान असेल, मैदानात गाजवणारा पुन्हा एकदा चर्चेत आलेला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तादचा छोटा भाऊ सिकंदर 81. मित्रांनो टॉपचा स्पीड लावते. सध्या सिकंदर ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानामध्ये गुलाल घेतो आहे. आणि सोन्या 22-11सुद्धा फुल फॉर्मला आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा जोड एकत्र येऊन हे थोपटेवाडी मैदान गाजू शकतो. नक्कीच हा सुद्धा जोड आपल्याला या मैदानामध्ये सोबत दिसू शकतो. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. आणि मित्रांनो सिकंदर मागच्या काही 1 महिन्यापासून मित्रांनो सिकंदर पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. आधी थोडा सिकंदरचा संघर्ष चालू होता, परंतु सध्या सिकंदर खूप टॉपमध्ये पळतो आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्रातला लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर रावलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर. मित्रांनो गणपती उत्सव होता, त्याच्यामुळे मथुर मुंबईलाच होता राहुलदा पाटील यांच्याकडे, परंतु मथुर आता सज्ज झाला आहे. आणि खूप चर्चा रंगू लागली आहे. मथुर घाटावरती आला की खूप सोशल मीडियावरती चर्चा असते या थोपटेवाडी मैदानात मथुर येणार अशी खूप चर्चा चालू आहे. मथुर आला तर पायरा कोणासोबत? तर मित्रांनो मागच्याच मैदानामध्ये मथुर आणि बादलची गाडी टॉप पाडली होती, परंतु सुट्टीला थोडा पाय पुढे असल्यामुळे निकाल भेटला नव्हता.
तुफान स्पीड लागला होता, परंतु याच गाडीचं नियोजन पुन्हा एकदा येत्या 10 तारखेच्या थोपटेवाडी मैदानामध्ये आपल्याला दिसू शकतं. टॉपचा स्पीड लागला होता गटाला, गाडीने अंतराने गटपास केला होता. पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्ही बघताय. कोरेगाव हिंदकेसरी 2025चा मानकरी, ओरिजिनल हिंदकेसरी मैदानाचा मानकरी स्वराज 855 आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो बाबूशेठ माने घरनिकी यांचा, घरनिकीचा राजाचा खूप संघर्ष चालू होता, परंतु आत्ताच झालेल्या आदत मैदानामध्ये खूप टॉप पडला आणि कमबॅक केला आहे राजाने. राजा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे राजा कमबॅक करतोच. आणि स्वराज 855 आणि राजा हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल. कदाचित हा सुद्धा पायरा आपल्या थोपटेवाडी मैदानामध्ये दिसू शकतो. चांगला स्पीड लागेल. स्वराजने सुद्धा मित्रांनो मागेच आता गुलाल घेतला आहे, त्याच्यामुळे टॉप पलेल ही सुद्धा जोडी. पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा भुंगाडवान आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो. सलग 9 मैदान 1 नंबरचा मानकरी अमित शेट यांचा चिमण्या मित्रांनो टॉपचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला. याच्या आधी या जोडीने हिंदकेसरी मैदानात गुलाल घेतला आहे. आणि चिमण्या आपण बघायला गेलो तर आजच्यासुद्धा काजळ मैदानात अजून तरी अपडेट नाही की चिमण्या आला आहे. अमित शेट यांच्या नावाने पावते आहे, परंतु चिमणा जर आला नाही तर तिथे कदाचित वादळ असेल किंवा कळंबीचा शंभूसुद्धा पळताना दिसू शकतो. दावणीतील 3 नंदी मित्रांनो टॉपचे आहेत त्यांच्या. आणि या 10 तारखेच्या मैदानात चिमण्या मित्रांनो नक्कीच येईल. चिमण्या आरामावरतीच काढतात, टॉप पळतो चिमण्या. आणि भुंगाडा आणि चिमण्या हा एक टॉपचा पायरा आपल्या मित्रांनो या थोपटेवाडी मैदानात नक्की दिसतो. पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांची लाडकी जोडी 12 हिंदकेसरी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा हा जोड मित्रांनो या 10 तारखेला आपला एकत्र दिसू शकतो. नरवणे मैदान आत्ताच गाजवलं आहे बकासूर आणि बादलने, आणि सर्जाने सुद्धा मित्रांनो बादलसोबत 1 नंबर केला होता. आणि दोन्ही नंदी फुल फॉर्मला आहेत. सर्जासुद्धा मित्रांनो फॉर्मला आहे आणि बकासूरसुद्धा फॉर्मला आहे. आणि सर्जा आपला आजच्या काजळ मैदानात दिसणार नाही, डायरेक्ट 10 तारखेच्या थोपटेवाडी मैदानात दिसणार आहे. त्याच्यामुळे एक टॉपचं नियोजन आपल्याला मामांचं आणि पैलवान अभिजित भाई पवार यांचं दिसू शकतं. आणि हा जोड पुन्हा एकदा एकत्र दिसू शकतो. वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर, टॉपचा स्पीड लागतो. आणि अखंड महाराष्ट्र जेव्हा हा जोड पळतो तेव्हा यूट्यूबला लाईव्हसुद्धा भरपूर लोक बघत असतात. मैदानाच्या जवळची माणसंसुद्धा मित्रांनो मैदानात जातात, त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा जोड आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील नंदी तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या मैदानात येणार का? तर मित्रांनो लखन आता आरामावरती आपला 1 महिना मित्रांनो लखन दिसणार नाही. 1 महिन्यानंतरच टॉपच्या नियोजनात आपलं लखन दिसेल. आणि अजून एक नंदीची अपडेट देतो, ती म्हणजे शिरसवडीची रायफल. मित्रांनो रायफलसुद्धा हळूहळू बरा होत आहे, परंतु या 10 तारखेच्या मैदानात शिरसवडीची रायफलसुद्धा आपल्याला दिसणार नाही. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉपचे अपडेट घेऊन मी नेहमी येत असतो. यामध्ये मित्रांनो काही 100% पैरे समजले तर नक्कीच तुमच्यासाठी अपडेट घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.